नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी सीपीओ या पदाची जे मित्रांनो 4187 जागांसाठी जे मित्रांनो भरती निघाली आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर एसएससी सीपीओ मध्ये जे मित्रांनो ह्या उपनिरीक्षकच्या जागा आहे, बीएसएफ उपनिरीक्षकची जागा आहे, त्याचबरोबर सीआयएसएफ उपनिरीक्षकची जागा आहे, त्याचबरोबर सीआरपीएफ उपनिरीक्षकची जागा आहे, त्याचबरोबर यामध्ये आयटीबीपी उपनिरीक्षकची जागा आहे, त्याचबरोबर एसएसबी उपनिरीक्षकची जागा आहे, त्याचबरोबर दिल्ली पोलीस उपनिरीक्षक ची जागा आहे. तर पहा मित्रांनो, हे चांगले जे मित्रांनो भरती निघाली आहे. तर हाय लेवलची जे मित्रांनो हे पोस्ट असणार आहे तुमच्यासाठी, अधिकाऱ्याची जे मित्रांनो हे पोस्ट असणार आहे. तर पहा, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जे मित्रांनो एसएससी सीपीओ पदाची चांगली भरती चालू आहे 4187 जागांसाठी. तर या भरतीची जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहे. तुम्ही फॉर्म आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. तर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 28 मार्च 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शिक्षण किती लागते, वयोमर्यादा किती आहे, त्याचबरोबर फी किती आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सीपीओ भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा, चांगली मित्रांनो भरती निघाली आहे 4187 जागांसाठी. तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला एसएससी सीपीओ मध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर आवर्जून मित्रांनो फॉर्म भरा. चांगले मित्रांनो, तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे. तर महाराष्ट्रातील महिला उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि पुरुष उमेदवार सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये शिक्षणाचा जर विचार केला तर तुम्ही जर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. कारण की शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये ग्रॅज्युएशन लागते. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर वयोमर्यादा ही मित्रांनो 20 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीची मुलं असाल तर तुम्हाला 20 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीची मुलं असाल तर 20 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी यामध्ये फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये मित्रांनो फी नाही आहे. तर तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे मुलं असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये कुठलीही फी ठेवण्यात आली नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे मित्रांनो ग्राउंड सुद्धा एक लक्षात ठेवा, तुमचं ग्राउंड सुद्धा आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा यामध्ये. तर या भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी सीपीओ या भरतीचं, तर सर्वात आधी मित्रांनो तुमचं यामध्ये पहिली लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची दुसरी लेखी परीक्षा असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं मेडिकल असणार आहे. तर 2 लेखी परीक्षा आहे. ठीक आहे. सर्वात आधी पहिली लेखी परीक्षा होणार आहे तुमची, त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षा पास झाल्यावर तुमचं ग्राउंड असणार आहे आणि तुम्ही ग्राउंड पास झाल्यावर तुमची दुसरी लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर तिसरं तुमचं मेडिकल असणार आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो एसएससी सीपीओ या भरतीची. तर चांगली जे मित्रांनो हे भरती आहे, चांगलं जे मित्रांनो तुम्हाला निरीक्षकचं जे मित्रांनो तुम्हाला पद मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि तुमचं जर मित्रांनो एसएससी सीपीओ मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार 34,000 पासून स्टार्टिंग असणार आहे. तर 34,000 पासून तर 1,20,000 प्लस पर्यंत तुमचा एवढा मित्रांनो पगार जाणार आहे. एवढा पगार या भरतीमध्ये. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो एसएससी सीपीओ. ठीक आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं जे मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे. तर तुम्ही जे मित्रांनो आतापासून तयारी चालू ठेवा. ज्यांना सुद्धा मित्रांनो एसएससी सीपीओ मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे. तर सेल्फ स्टडी करा मित्रांनो. आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या एसएससी सीपीओ साठी आणि सेल्फ स्टडी करा मित्रांनो. वाचनालयामध्ये जरी अभ्यास केला तर काही प्रॉब्लेम नाही. घरी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो वाचनालयामध्ये करा, कारण की घरी कसं मित्रांनो आपल्याला थोड्या वेळानं कोणकोणते कामं करावं लागते, तेवढंच मग डिस्टर्ब होते आपल्याला. ठीक आहे. तुम्ही जर मित्रांनो ग्रामीण भागातले असाल तर वाचनालयामध्ये मित्रांनो अभ्यास करा, कारण की वाचनालयामध्ये चांगला अभ्यास होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी टेबल वगैरे चेअर वगैरे सगळे मित्रांनो व्यवस्था असते. ठीक आहे. तर तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करू शकता किंवा मग वाचनालयामध्ये सुद्धा अभ्यास करा. आतापासून टाईम आहे तुमच्याजवळ, कारण की मे महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे. तर एसएससी सीपीओ मध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी
परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर सर्वात आधी तुमची 200 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे तुमचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले भेटणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमची मित्रांनो 200 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये जीकेचे 50 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न आणि इंग्लिश ग्रामरचे 50 प्रश्न। तर 2 घंट्याचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा मित्रांनो यामध्ये ग्राउंड असणार आहे, तर ग्राउंड सुद्धा खूप कमी आहे। फिजिकल मध्ये मित्रांनो उंची किती लागणार आहे, तर पहा तुम्ही जर मित्रांनो पुरुष उमेदवार असाल, सर्व कॅटेगरी ओबीसी झालं, एससी झालं, त्याचबरोबर ओपन कॅटेगरी झालं, तुम्ही कोणती कॅटेगरी असाल, फक्त एसटी कॅटेगरी सोडून सर्व उमेदवारांची जी पुरुष उमेदवारांसाठी उंची लागते हे मित्रांनो 170 सेंटीमीटर उंची लागते सर्वांसाठी, फक्त एसटी कॅटेगरीसाठी सोडून, ठीक आहे। त्यानंतर महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो एसटी कॅटेगरीचे मुलं असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी 154 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते फक्त। त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांची। तर आपण ग्राउंडचा जर विचार केला कोणकोणते इव्हेंट आहे तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 इव्हेंट आहे। तर पहिला इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो 100 मीटर रनिंग, आणि 100 मीटर रनिंगसाठी पुरुष उमेदवारांसाठी जो टायमिंग भेटणार आहे तो भेटणार आहे फक्त 16 सेकंड। त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तो आहे 1600 मीटर रनिंग, आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 6.5 मिनिटाचा या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। त्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांचा तो आहे या ठिकाणी लॉंग जंप, आणि लॉंग जंपसाठी तुम्हाला 3.6 मीटर एवढी लॉंग जंप मारावी लागणार आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे तो आहे यामध्ये हाय जंप, यामध्ये 1.2 मीटर एवढी तुम्हाला हाय जंप मारावी लागणार आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो गोळाफेक तुम्हाला 4.5 मीटर फेकावं लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर महिला उमेदवारांचा जर आपण फिजिकल बघितलं तर महिला उमेदवारांना या ठिकाणी 4च इव्हेंट आहे। तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तो या ठिकाणी 100 मीटर रनिंग, आणि 100 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 18 सेकंडचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे मित्रांनो 800 मीटर रनिंग, आणि 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 4 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी तिसरा इव्हेंट आहे यामध्ये तो आहे यामध्ये 2.7 मीटर यामध्ये लॉंग जंप आहे, ठीक आहे। त्याचबरोबर हाय जंप आहे चौथा इव्हेंट, हाय जंप महिला उमेदवारांसाठी 0.9 मीटर एवढी आहे, ठीक आहे। तर एवढंच यामध्ये ग्राउंड आहे एसएससी सीपीओ या भरतीमध्ये। त्यानंतर तुमचं जे मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा झाली, त्यानंतर दुसरं तुमचं ग्राउंड झालं, त्यानंतर आणखीन तुमची तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे 200 मार्काची इंग्लिश लँग्वेजमध्ये, ठीक आहे। त्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 0.25 असणार आहे, आणि तुम्हाला टायमिंग 2 घंट्याचा भेटणार आहे। तर अशी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी सीपीओ या भरतीची। तर चांगली मित्रांनो भरती निघाली आहे। सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसरा तुमचं यामध्ये दुसरी लेखी परीक्षा होणार आहे, आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी सीपीओ या भरतीची। तर फॉर्म भरणे चालूच आहे मित्रांनो। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील मुलं आणि मुली फॉर्म भरू शकतात। तर नक्कीच भरा फॉर्म, कारण की एसएससी सीपीओ भरतीमध्ये मित्रांनो फी नाही आहे, कारण की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये हजार रुपये फी असते, तर इकडे मित्रांनो जास्त फी नाही आहे, ठीक आहे। नक्कीच भरा, तेवढा आपल्याला मित्रांनो अनुभव येते। जे मुलं नवीन असेल तर नक्कीच भरा, तेवढा आपल्याला अनुभव येते की परीक्षा कशा प्रकारे असते, प्रश्न कुठून येते, ते हे मित्रांनो आपल्याला संपूर्ण अनुभव येऊन जाते, ठीक आहे। तर नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो या एसएससी सीपीओ या भरतीमध्ये, ठीक आहे। त्याचबरोबर आतापासून मित्रांनो चांगले पुस्तक आहे, ज्या पण मुलांना एसएससी सीपीओ भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, जे पण मुले सिरियसली असाल या भरतीला घेऊन, तर आतापासून मित्रांनो चांगले पुस्तक घ्या, आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा। आतापासून 6 घंटे 8 घंटे अभ्यास करा, ठीक आहे। आणि घरी जर अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो वाचनालयामध्ये करा, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।